राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू देत, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले। गडहिंग्लजमधल्या प्रचार सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच केलेलं होतं। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय ते अर्थ मंत्रालय माझ्याकडे महायुतीनं दिलेलं आहे, परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर तो वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं, तसं आज वाढपी तुमच्या समोर उभा आहे। तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरची उदाहरण तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। अर्थात त्या वक्तव्याचे आता पडसाद उमटतील। मात्र दोन दादांमध्ये अशा प्रकारे वाकयुद्ध गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने आपल्याला चाललेलं पाहायला मिळते। आणखी सविस्तर तपशील आणि यावर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत कोल्हापूरमधून। प्रताप, आपण पाहिलं दोन दादांमधलं हे एक वाकयुद्ध म्हणावं लागेल। खरं तर अजित पवार वक्तव्य करतात, मात्र चंद्रकांत पाटील त्यांना कुठेतरी एक प्रकारे टोमणे मारतात असं हे सगळं दिसतंय। कशा प्रकारे हा सगळा एक सुप्त संघर्ष दोन दादांमधला दिसतोय? नक्कीच हा सुप्त संघर्ष म्हणता येणार नाही, पण राजकीय अपरिहार्यता म्हणता येईल। कारण आपण पाहिलं की राज्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचेच नेते एकमेकाच्या विरोधात उभे आहेत। मुरगुडमध्ये देखील तशाच प्रकारची स्थिती आहे, कारण मुरगुडमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाडी एका बाजूला, तर दुसरीकडे आपण पाहतो की शिंदे गट आणि भाजप एका बाजूला, अशा प्रकारचं चित्र आहे। त्यामुळे आपण पाहतो की अजितदादांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं या ठिकाणी दखल घेत चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलेलं आहे की सत्तेच्या चाव्या तुमच्या बाजूने असतील किंवा आर्थिक नाड्या तुमच्या बाजूने असतील, चाव्या तुमच्याकडे असतील, पण तिजोरी आमच्याकडे आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की मुख्यमंत्री सांगतील त्याच पद्धतीनं निधी वितरित केला जाईल। त्यामुळं हसन मुश्रीफ तुम्हाला जर या ठिकाणी काही आश्वासन देत असतील की सत्तेच्या चाव्या आमच्याकडे आहेत, तर तशा प्रकारचं ते होणार नाही। त्यामुळं मुरगुड नगरपंचायतीच्या निमित्तानं या ठिकाणी शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या, अशा प्रकारची भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतलेली आहे। एकूणच आपण पाहतो की अजितदादा आणि चंद्रकांतदादा पाटलांचं हे वक्तव्य पाहिल्यानंतर लक्षात येतं की जरी अजितदादांकडे चाव्या असल्या तरी देखील मुख्यमंत्री सांगेपर्यंत अजितदादा कोणाला निधी द्यायचा हा निर्णय घेऊ शकत नाही, असं सुतोवाच जवळपास चंद्रकांतदादा पाटील यांना करायचं आहे का। म्हणजे एका निमित्तानं आपण पाहतो की नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या नेत्यांमध्येच एकमेकाच्या विरोधात वक्तव्य केली जात असल्याचं दिसून येते। त्यामुळे आपण पाहतो की एक वेगळं राजकीय जे काही समीकरण आहे ते राज्यामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे। खरंय प्रताप, आणि एकंदरीतच सत्तेत तुम्ही जरी असलात तरी होल्ड हा भाजपचाच आहे असं कुठेतरी खरं तर यावरून हे सगळं साऊंड होतं असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।